दिल्लीतील राजकीय घडामोडींमध्ये 100 कोटींची ऑफर धुडकावून उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत झाले आणि घरी पोहोचताच वडिलांनी पाठीवर थाप मारल्याने ते भावुक झाले। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाचा आणि दुसरीकडे सायनच्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून दोन्ही बाजूंच्या भाषणांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडी लावण्याच्या परंपरेवरून रानवडे परिवारातील अंतर्गत वाद मिटला नसल्याने बैल निवड समितीने आळंदी पोलिसात सखोल चौकशीची तक्रार दाखल केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी शरद पवारांच्या तुतारी गटाचे 5 खासदार आमच्या पक्षात येऊ शकतात असा खळबळजनक दावा केलाय। नांदेड जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला आणि मृतदेह शेतात पुरून 21 दिवसांनंतर पती बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार नोंदवली। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या हत्येचा छडा लावलाय। स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज बिल वाढल्याच्या तक्रारी येत असल्याने ऊर्जा मंचाने याला विरोध दर्शवला असून आधी शासकीय कार्यालयात आणि वीज चोरी जास्त असलेल्या भागात हे मीटर बसवण्याची मागणी केली आहे। निवृत्त कामगारांची देणी, कंत्राटीकरण रद्द करणे आणि रिक्त पदे भरणे या मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीने औद्योगिक न्यायालयाचे आदेश डावलून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष 2026 ते 27 साठी प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या एकूण 1500 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2026 आहे। कोकणात पावसाने ओढ दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेचा कडाका वाढला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 19 जून पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतलाय। जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने पुण्यात सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, ज्यामुळे नागरिकांकडून तब्बल 593 तक्रारी आल्या असून पालिका टँकरद्वारे पाणी पुरवत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।